पंचदिनी कीर्तन महोत्सव तसेच ताटीचे अभंग चिंतनमाला हा सुरू असणारा भक्ती महोत्सव 5 दिवसाचा महोत्सव, त्यातील आज या ताटीच्या अभंगाच्या चिंतनाच्या 3ऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये आपण उपस्थित आहोत. कालपर्यंत काल बोलून आलोय, जवळजवळ 11 अभंग आहेत. सर्व अभंगाचा जर विचार करायचं म्हटलं तर मग वेळ फार अपुरा आहे, पण जेवढं शक्य होईल, जिथपर्यंत आपणाला बघता येईल तिथपर्यंत आपण चिंतन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण सुरुवातीला ताटीची नेमकी निर्मिती का झाली या अभंगाची, ज्याला पूर्वपीठिका असं म्हणतात, त्याचा विचार बघितला. ज्ञानोबराय दार लावून बसलेत आणि ज्ञानोबरायासारख्या योग्याला आदिशक्ती मुक्ताबाई माता त्यांनी दार उघडावं म्हणजे ताटी उघडावी म्हणून करता त्या ठिकाणी काही बोलतायत. थोडक्यामध्ये एका बहिणीने एका भावाला दार उघडावं म्हणून करता चाललेलं बोलणं आहे. ज्ञानदादा दार उघड, पण ज्ञानोबराय ऐकत नाहीत म्हटल्याच्या नंतर मग ज्ञानोबराय कोण आहेत हे लक्षात घेऊन मुक्ताबाई बोलतात, योगी पावन मनाचा. जो योगी असतो ना, त्याने महाराज त्या ठिकाणी त्याचं मन पवित्र असलं पाहिजे. तुम्ही दार लावून बसलात का, लोकांकडनं त्रास झाला. नेमका काय त्रास झाला तर लोक काही बोललेत असा विचार आपल्याला त्या अभंगातून लक्षात येतो. बरं, काहीतरी बोलले असतील ज्ञानोबरायाला. आता बोलले माणसं, शब्दशस्त्रे झाला क्लेश. दुःख का झालं त्याचं कारण सांगितलं. शब्द नावाच्या शस्त्राने क्लेश झालेला आहे. शब्द आहेत ना, म्हणून माणसाने शब्द जपून वापरले पाहिजेत. सरळ बसल्याच्या नंतरही बोलता बोलता माणसाने विचारपूर्वक बोललं पाहिजे. काय असतं, बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेलं कितीतरी पटीने चांगलं. बरेच वेळेला माणसं बोलून जातात आणि नंतर विचार करतात, जर असं बोललो नसतो तर बरं झालं असतं. पण असं होत, नंतर विचार करून उपयोग नाही. काय उपयोग आहे त्याचा? म्हणून करता जे बोलायचं आहे ते विचारपूर्वक बोलावं. अगोदर विचार करावा की आपण जे बोलतो आहे या शब्दाने समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणाला काही त्या ठिकाणी व्यथा तर होणार नाही ना, याचा विचार केला पाहिजे. शब्दाबद्दल बोलत असताना ऐका, आता शब्दाचं विस्तार आणि चिंतन केलेलं आहे. शब्दाबद्दल अगदी शब्द ब्रह्म आहे, गोष्ट खरी आहे. शब्द ब्रह्म आहे. तुकोबराय तर बोलताना बोलतात, आमच्या घरी असणारं एकमेव धन म्हणजे शब्दच आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शास्त्रे यत्न करू. ऐका, आमच्या घरी असणारं धन सर्व जे काही आहे ते काय, शब्दच आहे. मग शब्द फार महत्त्वाचे आहेत. बरं, आपल्या मुखातनं जे बाहेर पडतात ते शब्द फार महत्त्वाचे आहेत. समोरच्याला त्या ठिकाणी व्यथा होणार नाही, समोरचा दुःखी होणार नाही, हा विचार अंतःकरणामध्ये धारण करून विचारपूर्वक माणसाने बोललं पाहिजे. बोलण्याने काय होतं, काय झालं, एक वेळेस एक ग्रस्त, दोघांची भांडणं लागली बघा. भांडणं लागल्यावर तिसरा एक जण तिथून चालला होता. त्याने ऐकलं, त्यांच्या भांडणातलं बोलणं होतं. एक जण म्हणायचा, तू जर असा बोललास तर त्या ठिकाणी मी तुला अशी मुस्काडात ठेवून देईल. समोरचा म्हटला, तू जर असं बोलायला लागलास
तर मी त्या ठिकाणी तुझी 32शी पाडेल. काय करील? 32शी पाडेल. समोरचा म्हटला असं, तू जर 32शी पाडायला गेला तर मी तुझे 64 दात पडेल म्हणे. किती? आता मला सांगा, दात 64 असतात काय? नाही. किती असतात? 32 असतात. पण समोर आता तिसरा जो चाललेला होता का, त्यानं गप बसाव की नाही? तो मध्ये आला आणि तो जो म्हणला होता की नाही मी तुझे 64 दात पडेल, त्याला म्हणायला लागला, काही कसं बोलता हो तुम्ही? माणसाला कुठं 64 दात असतात काय? माणसाला फक्त 32च दात असतात. त्यावेळेस तो म्हटला, मला माहीत आहे 32च असतात, पण मध्ये तू बोलणार आहेस हे मला माहीत होतं, म्हणून ह्याचे 32 आणि तुझे 32 किती झाले? 64. ऐका, बोलण्याने ज्ञानोबरायाच्या अंतःकरणाला क्लेश झाला, व्यथा झालेली आहे, हे या चरणातून आपणाला लक्षात येतं. शब्दशस्त्रे झाला क्लेश, संती मानावा उपदेश. तुम्ही योगी आहात, मन पवित्र असलं पाहिजे. समाजाने किती जरी अपकार केला, ऐका, तरी साधूचा स्वभाव हा अपकार करणाऱ्यावरतीही उपकार करण्याचाच असला पाहिजे. ऐका बरं, ते सांगतात ना की बाबा एक विंचू त्या ठिकाणी असा पाण्यात बुडायला लागला, साधूने बघितलं आणि त्याला असं वर काढलं. आता त्याचा स्वभाव विंचवाचा, जसा वर निघाला तसं त्यानं साधूला त्या ठिकाणी डंख मारला. पुन्हा हात झटकला साधूने, पुन्हा पाण्यात पडला. पाण्यात पडल्याच्या नंतर लगेच साधूने पुन्हा उचललं, वर घेतलं की पुन्हा त्याने डंख मारला. असं 2-4 वेळ झाल्यावर एक जणाने बघितलं आणि तो म्हटला, महाराज अहो द्या म्हणे त्याला सोडून, मेला तर मरू द्या. तुम्ही त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करताय, परंतु त्याला वर काढल्याच्या नंतर तो तुम्हाला त्या ठिकाणी चावतोय, तरी तुम्ही त्याला पुन्हा पुन्हा वर काढताय, तो पुन्हा पुन्हा चावतोय, द्या त्याला सोडून. साधू म्हटलंय, साधूच्या मुखातलं त्या ठिकाणी ते वाक्य फार महत्त्वाचं आहे. ते म्हटले, बाबा विंचवाचा स्वभाव आहे डंख मारणं, त्याचा स्वभावच आहे डंख मारणं. मग मी जर साधू आहे, मला जर तू साधू म्हणत असशील, तर माझा स्वभाव आहे त्याचा जीव वाचवणं. काय? त्याचा जीव वाचवला पाहिजे. जर विंचू त्याचा स्वभाव सोडत नसेल, तर मग मी माझा स्वभाव का सोडू? आहे का? म्हणून करता साहे अपराध जनाचा, लोकांकडनं आपल्या संबंधाने घडलेला जो अपराध आहे, गुन्हा आहे, वास्तविक संतांना उगीच नाही म्हटलेलं, संतांना आई वडिलांची उपमा उगीच दिलेली नाही. का? कारण बघा, आई वडील तेच असतात की जे आपल्या मुलाचे दोष अंतःकरणामध्ये किंवा मुलाकडनं गुन्हा जरी घडला तरीही महाराज त्याच्या गुन्ह्यावरती, त्या ठिकाणी चुकीवरती पांघरून जे घालतात ते कोण असतात? आई वडील असतात. म्हणून करताच हा साधू संतांकडे असणारा गुणच आहे. म्हणून साधू संतांना तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हारा राया कारण, अवतार तुम्हारा राया कारण, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान,
माय बाप कृपावंत. संतांना मायबाप म्हणून करता संबोधलं, त्याचं कारण हेच आहे की संत जे असतात त्यांनी या जगताकडनं घडणारे जे अपराध आहेत ते अपराध काय केले पाहिजेत महाराज, त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये ठेवले पाहिजेत, झाकले पाहिजेत. ऐका बरं, ते म्हणतात ना मधुरावाणी ओटी, आणि पुढं काय आहे, तुका म्हणे वाव पोटी. वाव या शब्दाचा अर्थ जागा. पोटामध्ये जागा असली पाहिजे. इतराकडनं काही त्या ठिकाणी घडलं आपल्या संबंधाने तर महाराज ते पचवता आलं पाहिजे. ऐका, मुक्ताबाई बोलताना बोलतात, दादा वास्तविक ते काय आहे, ते म्हणतात ना माणसाच्या मुखातनं बाहेर पडणाऱ्या शब्दावरनं ठरत असतं माणूस काय योग्यतेचा आहे. बरोबर आहे ना. ते ज्ञानोबराय वर्णन करतात बघा, झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, आणि भोगे जाणी जे केले पूर्व जन्मेचे. ऐका, आत्ता काय भोग आपल्या जीवनामध्ये आपणाला उपभोगायला मिळतात त्याचं कारण पूर्वजन्मातलं असतं, पाठीमागचं काहीतरी असतं की त्यामुळे आपणाला ते भोग उपभोगायला मिळत आहेत. ऐका, झाड कोणतं आहे, कसलं झाड आहे, कशावरनं कळतं, त्याच्या फुलावरनं कळतं. झाडं जाणी जे फुले. आणि माणूस जर ओळखायचा असेल तर माणसाची पारख कशावरनं होते विठ्ठल महाराज, त्याच्या बोलण्यावरनं होते. तो कसा बोलतोय. ऐका, का बरं माणसाची पारख त्याच्या बोलण्यावरनं होते, कारण त्याच्या मुखामध्ये तेच येणार आहे की जे त्याच्या आतमध्ये आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर, जे आतमध्ये असतं ना तेच त्या ठिकाणी बाहेर येत असतं. म्हणून करता वास्तविक आपण जे काही बोलतोय का, काही माणसांना सवय असते बघा, उगीच त्या ठिकाणी बोलायचं, शिव्या द्यायच्या, नको नको ते बोलायचं. एका ठिकाणी सुभाषितकारांनी गोड वर्णन केलं. एका साधूला, साधू असे शिष्यमंडळी समवेत असे चाललेले होते. जात असताना काही कुटील मंडळी महाराज त्यांनी बघितले हे साधू चाललेले, आणि साधू चालल्याच्या नंतर उगीच काहीच कारण नसताना त्यांनी त्यांना शिव्या द्यायला सुरुवात केली. कोणाला? साधूंना. उगी बसल्या बसल्या शिव्या द्यायला सुरुवात केली. अगदी पुष्कळ शिव्या दिल्या. एक शिष्य म्हणायला लागला, अहो महाराज ते एवढे बोलतायत आपणाला, एवढे शिव्या देत आहेत, तुम्ही शांत बसलात पण अहो काहीतरी बोला त्यांना, काहीतरी प्रतिउत्तर द्या. त्यावेळेस ते साधू त्या ठिकाणी बोलताना बोलतात की बाबा ज्याच्याकडे जे आहे का, ज्याच्याकडे जे आहे का तेच त्याच्यातून त्याच्याकडनं त्या ठिकाणी काय होत असतं, इतरांना मिळत असतं. ऐका बरं, मग तसं यांच्याकडे फक्त बहुतेक शिव्याच आहेत म्हणून ते आपणाला द्यायला लागले. साधूचं बोलणं बघा, यांच्याकडे फक्त शिव्याच दिसतात म्हणून ते आपणाला द्यायला लागलेत. पण त्या शिव्याच्याच दृष्टीने, शिव्याच्या संबंधाने मी मात्र दुर्दैवी आहे, दारिद्र्यवान आहे की माझ्याकडे तो खजिनाच नाही. कुठला? वाईट बोलण्याचा. ऐका, ते एक वेळेस म्हणतात बघा आपल्याकडे, शस्त्रानं जर आघात झाला तर शरीरावरती त्याचा वन पडतो. बरोबर आहे ना? व्रण पडतो. कालांतराने किती मोठी जखम असू द्या लागलेली, कालांतराने ती मिळून येते, भरून जाते, कालांतराने दिसूही शकणार नाही. पण या शब्दाला शस्त्र म्हटलेलं त्याचं हेच कारण आहे. ते उलट शस्त्र थोडे बरे आणि शस्त्रानं त्या ठिकाणी झालेली जखम भरून निघते, पण शब्दाने, आपल्या मुखातनं बाहेर पडलेल्या शब्दाने समोरच्याच्या अंतःकरणाला जर जखम झाली तर ऐका, ती कधीच भरून निघत नाही. म्हणून करता हे शस्त्र आहेत, याचा वापर त्या ठिकाणी जपून केला पाहिजे. मुक्ताबाई बोलताना बोलतात, माहीत आहे शब्दशस्त्रे झाला क्लेश,
संती मानावा उपदेश. समोरच्याने काही बोललं तर जे साधू असतात, संत असतात, त्यांनी असं समजलं पाहिजे काय की हे आपणाला उपदेश करायला लागलेत. काय करायला लागलेत? शिकवायला लागलेले आहेत. तुम्ही म्हणाल एखादा समोरचा काही बोलायला लागला आपणाला नको नको त्या, तो उपदेश कसा असेल आपल्यासाठी? तो उपदेश कसा? तर समजून घ्यावं, तो जे काही बोलतो आहे कदाचित त्याच्या दृष्टीने माझ्यामध्ये ती उणीव दिसत असेल म्हणून करता तो बोलतो आहे. मग जी उणीव तो बोलून दाखवतोय ती उणीव त्या ठिकाणी दूर करण्याच्या दृष्टीने तो आपणाला उपदेशच करतोय, असा विचार संतांनी आपल्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी धारण केला पाहिजे. ऐका बरं, संती मानावा उपदेश. एवढंच नाही, या अभंगामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं तत्त्वज्ञान आईसाहेबांनी ज्ञानोबरायांना निमित्त केलं आहे. हे लक्षात घ्या बरं, ज्ञानोबरायांना हा उपदेश आहे असं आपणाला म्हणता येणार नाही. ज्ञानोबरायाला उपदेश करायची काय गरज आहे महाराज? आणि ज्ञानोबरायांना उपदेश करण्या इतपत दुसरं कोण मोठं आहे? हे का? मग ज्ञानोबरायाला जसं ते म्हणतात ना, काय लेकी बोले हां, तसं निमित्त ज्ञानोबरायाचं आहे. बोलायचं असतं सुनेला, पण एकदम बोलता येत नाही म्हणून करता मुलीवर, त्या मुलीला बोलायचं म्हणजे ते सुनेला लागतं. तसं जी काही या अवनी तलावरती योगी मंडळी आहेत, साधू मंडळी आहेत, संत मंडळी आहेत, ज्ञानोबरायांना निमित्त करून हा त्यांना केलेला उपदेश आहे असं चिंतन करा. ज्ञानोबरायाला नाही. मुक्ताबाईने अत्यंत महत्व काय आहे, मुक्ताबाई बोलताना बोलतात, तुम्ही ज्याच्यावरती रागावून दार लावून घेतलं, ऐका, वास्तविक जर तत्वार्थाने बघितलं तर या विश्वाचं चिंतन करत असताना हे विश्व म्हणजे काय आहे? विश्व म्हणजे कापड आहे म्हणे, विश्व कापड आहे. आणि ब्रह्म काय आहे? दोरा. विश्वपट ब्रह्म दोरा, दोरा विश्वपट ब्रह्म दोरा. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबरायाला मुक्ताबाई म्हणतात, दादा वास्तविक ज्यांचे शब्द ऐकल्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी दुःख झालं, वाईट वाटलं आणि तुम्ही त्या ठिकाणी काय केलं? दार लावून बसलात. गोष्ट खरी आहे, पण जर बघितलं तर आता मी एखाद्याला बोलायला लागलो, लौकिक दृष्टीने बोलणे जे शब्द आहेत ना, शब्दाचं चिंतन करत असताना वर्ण स्वरूपाचे त्या ठिकाणी शब्द आहेत. ऐका बरं, वास्तविक मी जे काही बोलतो आहे त्या बोलण्याने समोरच्याचं अंतःकरण दुखावलं, पण जर तत्वतः विचार केला, ते गुरुदेव डोंगरेजी महाराजांच्या मुखातलं एक वाक्य बघा, ते म्हणतात, आपण एखाद्याला जर काही टाकून घालून पाडून त्या ठिकाणी बोललो तर ते आपण त्याला बोलत नसतो. मग ते वास्तविक त्याला जे काही बोललेलं आहे आपण
ते स्वतःलाच बोललेलं असतं. तुम्ही म्हणाल कसं काय? कारण आत्मतत्वाचं चिंतन करत असताना आत्मा वेगळा आहे काय? त्याच्या शरीरातला आत्मा माझ्या शरीरातला आत्मा वेगळा आहे का? नाही ना. मग आपण त्याला बोलायला लागलो म्हणजे ते स्वतःलाच बोलण्यासारखं आहे. ऐका बरं, स्वतःलाच बोलण्यासारखे. मग ज्यांनी बोललेले आहेत, मुक्ताबाई बोलतात, ज्यांनी काही बोललेले आहेत, वास्तविक त्याचा स्वतःवर तुम्ही परिणाम नाही करून घेतला पाहिजे. का? कारण हे जग सर्वच्या सर्व त्या ठिकाणी तुमचंच स्वरूप आहे. ऐका बरं, जेव्हा ही व्यापक भावना अंतःकरणामध्ये निर्माण होते तेव्हा महाराज त्या साधूच्या अंतःकरणामध्ये, त्या योग्याच्या अंतःकरणामध्ये, कारण तिथं द्वैतच राहत नाही जगाच्या संबंधाने. काय राहत नाही? द्वैत राहत नाही. मग दुसऱ्या कोणीतरी मला बोललंय म्हणजे दुसरं राहतच नाही. द्वैत या शब्दाचा अर्थ दोन. दोन तिथं काही नसतंच. बोलणाराही मीच आणि ज्याला बोललेला आहे तो सुद्धा मीच आहे. बरं ऐका, म्हणून करता तुम्ही स्वतःवरती त्याचा परिणाम करून नाही घेतला पाहिजे. मुक्ताबाई बोलताना बोलतात, वास्तविक आपण आपल्या जीवनामध्ये बाहेरच्या घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा एखादा कोणी बोलला, आपण त्याचा स्वतःवरती परिणाम करून घेतो. संतांमध्ये, साधूमध्ये, सर्वसामान्य जीवामध्ये हेच अंतर आहे. काय अंतर आहे? सर्वसामान्य जीवाला एखादा कोणी काही बोलला की लगेच प्रत्युत्तर द्यायला तयार होतो महाराज, लगेच काहीतरी बोलायला त्या ठिकाणी तयार होतो. पण जे साधू असतात का, त्याच्या समोरच्याच्या बोलण्याचा स्वतःवर परिणाम होत. मला सांगा, एखाद्याने समजा कल्पना करा, आपणाला अगदी शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यानं दिलेल्या शिव्या किंवा ते उदाहरण मी कुठेतरी वाचण्यात गेलेलं आहे, पाठीमागे ऐकलेलं असणार आहे आपण. काय झालं? कल्पना करा तुम्ही, अगदी महाराज पोस्टाने आपल्याकडे काही त्या ठिकाणी आलेलं आहे, एखादी वस्तू आलेली आहे, मनी ऑर्डर एखाद्यानं केलेली आहे, ज्याच्या नावाने ते आलेलं आहे, त्यानं जर ते घेतलंच नाही, तर मग पोस्टानं आलेली वस्तू काय असेल ती ज्याच्या नावावर आलं होतं त्यानं घेतलं नाही, मग ती कुठे जाईल वस्तू? ज्यानं पाठवलंय का ती त्याच्याकडेच जाणार आहे. ऐका, मुक्ताबाई म्हणतात, दादा तुम्ही जगाच्या बोलण्याचा त्या ठिकाणी जो तुम्हाला दुःख वाटतंय, वाईट वाटतंय, साहजिक आहे. ज्ञानोबरायांना माणसाच्या बोलण्याने खेद झाला, प्रसंगच तसा आहे ज्ञानोबरायाच्या जीवनातला. पण मुक्ताबाई छोट्या असूनही ज्ञानोबरायांना निमित्त करून उपदेश करतात. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुम्ही आता बाहेर या. आता थोडं श्लेषाने विचार करा. काल मी थोडंसं बोललो होतो, ताटी लावणं म्हणजे फक्त घराचं दार एवढा मर्यादित अर्थ घेऊ नका. मग ताटी लावणं म्हणजे हे मग्न झालेले आहेत, आत्मानंदामध्ये मग्न आहेत. कोण? ज्ञानोबराय आत्मानंदामध्ये मग्न आहेत. आता बास, कोणाशी काही घेणं देणं, जगतातल्या कुठल्याच घटकाशी आता यांचं त्या ठिकाणी घेणं देणं राहिलेलं नाही. या बोधावर ज्ञानोबराय गेलेले आहेत. तिथपर्यंत मग ताटी लावली म्हणजे सर्व डोळे झाकले, कान झाकले, बस चिंतनामध्ये आहेत. आणि गंमत अशी असते बघा, जी मोठी माणसं असतात ना, ती माणसं शक्यता समाजामध्ये जास्त लुडबुड करत नाहीत. जे लुडबुड पुढं करणारी माणसं असतात का, जाऊ दे आता, फार बोलता येऊ शकतं परंतु नाही बोलत. काही माणसं फक्त पुढे त्या ठिकाणी करणारी काही मंडळी असतात. ऐका, पण जे पूर्णत्वाला पोहोचलेली मंडळी असतात ते निवांत असतात, त्यांना कोणाशी काही घेणं देणं नसतं महाराज. मग अशी जी मंडळी आहेत, जी मंडळी जगाच्या कामाला येणारी आहे, जगाच्या उपयोगी असणारी मंडळी आहेत,
अशी मंडळी महाराज जर एकांतात जाऊन बसली तर जगाचं कसं होईल? ज्ञानोबरायांनी जो अवतार घेतलेला आहे हे आत्मानंदामध्ये मग्न आहेत. मग यांच्याकडे असणारं जे ज्ञान आहे, जे लोकोपयोगी आहे, हे जर निवांत बसले तर मग लोकांचं कल्याण कसं होईल? त्या दृष्टीने मुक्ताबाई ज्ञानोबरायांना जी या दृष्टीने ताटी लावलेली आहे, त्या ताटीतून त्या ठिकाणी बाहेर निघावं म्हणून करता बोलतात. बरं, तुम्ही बाहेर या, मान्य आहे तुम्ही आत्मानंदामध्ये मग्न आहात, पण तुम्ही जो आनंद उपभोगता आहात तो आनंद केवळ तुम्हीच उपभोगावा असं नाही, तो सर्वांना मिळाला पाहिजे, सर्वांना मिळाला पाहिजे. म्हणून करता तुम्ही बाहेर या, दुसऱ्या दृष्टीने विचार करा ताटीचा. बरं, थोडं बाहेर या, लोकांमध्ये या, लोकांच्या कल्याणाचा विचार करा. कारण विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हा झाला पहिला अभंग. बरं, आता नंतर प्रत्येक अभंगाचं शेवट जर आपण बघितलं तर प्रत्येक अभंगामध्ये जे उत्तरार्ध आहे, उत्तरार्ध आपणाला असंच बघायला मिळतं. काय? ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा. आता पुष्कळ बोललेले आहेत. काम क्रोध मिथ्या आवरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आता हे ज्ञानोबरायांना बोलले तसं कसं म्हणता येईल? काम आवरा, क्रोध आवरा. ज्ञानोबरायाकडे काम आहे काय? ज्ञानोबरायाकडे क्रोध आहे काय? बिलकुल नाही. पण तरी बोलल्यात. मी बोललोय मग असे ज्ञानोबरायांना केलेलं आहे निमित्त हे तुमच्या माझ्यासाठीच आहे महाराज. मुक्ताबाई पुढे बोलताना बोलतात, मान्य आहे तुम्ही अगदी परमोच्च आनंदाच्या पदावर विराजमान आहात, पण सुखसागर वास झाला. ऐका, ज्याचा सुख नावाच्या सागरामध्ये वास झालेला आहे, वास्तव्य झालेला आहे महाराज, जो त्या सागरात बुडाले. जसं तुकोबराय बोलताना बोलतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. डोह कोणता? आनंदाचा, आनंदाचे डोही. मग तुम्ही आनंदाच्या डोहामध्ये आहात, अगदी सर्व आनंद उपभोगता आहात, आणि डोळे लावून बसलात तुम्ही आतमध्ये, ताटी लावून बसलात. का बरं? तुम्ही बाहेर आलं पाहिजे. जो आनंद तुम्ही उपभोगताय तो आनंद सर्वांना उपभोगण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? उघडा केला पाहिजे. सर्वांना तो आनंद त्या ठिकाणी दिला पाहिजे. तुम्ही असं समजू नका आता की मी या अवस्थेवर पोहोचलो नाही. अगदी ज्याच्या जीवनामध्ये जो त्या सुखरूपी सागरामध्ये त्या ठिकाणी वास करतोय, वास्तव्याला आहे, त्याच्या जीवनात त्याला आता लहान आणि मोठा कोणी राहिलेला नाही. शब्द लक्षात. लहान नाही, कोणी मोठा नाही, सर्व समान आहेत. पशु नाही, पक्षी नाही, ना मानव नाही, सर्व समान. सुख सागरी वास झाला, 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 सुख सागरी वास झाला. उंच नीच काय त्याला, उंच नीच काय त्याला, आहो आपण जैसे व्हावे, आहो आपण जैसे व्हावे, हो आपण सुख सागरी वास झाला.
उंच नीच काय त्याला, त्याला लहान मोठा त्या ठिकाणी काही राहतं का? राहत नाही आणि राहू नये. ऐका बरं, त्याच्यासाठी कोणी लहान नसावं, कोणी मोठं नसावं, सर्व कसे असावेत? समान असावेत, सारखे असावेत. ऐका बरं, हा जो मनातला तुमच्या भाव आहे, आईसाहेब बोलताना बोलतात, या भावाला तुम्ही काय करा? थोडंसं टाकून द्या. कुठला भाव? की मी आतमध्ये बसलेलो आहे, मला कोणीतरी बोललं, असं त्यांनी बोलायला नाही पाहिजे होतं, वाटते की नाही? हा जो भाव आहे मनामध्ये निर्माण झालेला, हा तुम्ही दूर टाका आणि बाहेर या. इतुके टाकून शांती धरा. ऐका, तुमच्या मनात जो क्रोध निर्माण झालेला आहे तो टाकून द्या आणि तुम्ही काय करा? शांती धरा. इतुके टाकून शांती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आता ज्ञानोबरायाला म्हणावं काय? की तुम्ही शांत राहा म्हणून. ऐका, ज्यांच्या झोळीमध्ये पिठाच्या ऐवजी माती टाकली तरीही ज्ञानोबराय शांतच आहेत. म्हणजे शांती बघा किती आहे ज्ञानोबरायांची. आणि ज्ञानोबरायाला मुक्ताबाई बोलतात, इतुके टाकून शांती धरा. तुम्ही काय करा? शांत राहा आणि बाहेर या. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एवढंच नाही तर मग ज्ञानोबरायाला बोलत असताना बोलतात, महाराज दादा, जर आपल्या मनामध्ये हा विचार त्या ठिकाणी मनातून बाहेर नाही गेला तर मग तो साधू काय कामाचा? कोणता साधू? अगदी कपडे घातलेलेच साधूचे. कपडे कोणाचे? साधूचे. पण अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या इच्छा आहेत. साधू असतो ना, वास्तविक आता हे संन्याशाचं चिंतन सांगितलंय बरं, कारण तिथे एक शब्द आहे, तो शब्द महत्त्वाचा आहे. तो शब्द साधूच्या संबंधाने नाही वापरल्या जाऊ शकत, तो संन्याशाच्या संबंधाने वापरल्या जाऊ शकतो. तो शब्द आहे भगवा. कापड असतात ना, पांढरं कापड, पिवळं कापड, भगवं कापड. मग भगवं कापड कोण घालतं? सरळ सरळ संन्याशी लोक घालतात. मग तसं जो संन्याशी आहे, ज्याने सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, म्हणजे कपडे तर घातलेत भगवे, पण अंतःकरणामध्ये मात्र त्या ठिकाणी वेगवेगळ्या इच्छा आहेत. त्यावेळेस मुक्ताबाई म्हणतात, तो दिसायला फक्त दिसतोय वरून. काय दिसतोय? संन्याशी दिसतोय, संत दिसतोय, साधू दिसतोय, पण त्याला संत म्हणू नये, त्याला साधू म्हणू नये. ऐका बरं, मुक्ताबाईची भाषा आहे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे. अंतःकरण पूर्णच्या पूर्ण वशीभूत आहे. कोणाच्या? कामाच्या वशीभूत आहे. बरं, अंतःकरणामध्ये पूर्णच्या पूर्ण काम आहे. कामशब्दाचे अर्थ काय करायचे हा चिंतनाचा विषय आहे. कामशब्दाचे अर्थ बरेच होतात. काम शब्दाचा एक अर्थ होतो कर्तव्य. काम म्हणजे काय? माणसं सरळ बोलताना बोलतात ना, आता मला माझं काम करायचं आहे, म्हणजे त्याला काय करायचं असतं? कर्तव्य करा. काम शब्द आहे ना तिथे, कर्तव्य. काम शब्दाचा दुसरा अर्थ होतो इच्छा. काय? हे असावं, ते असावं, असं जे वाटतं की नाही मनामध्ये, या वाटण्याला त्या ठिकाणी काय म्हणतात? काम असं म्हणतात. ऐका बरं, मग संन्याशी झालेला आहे आणि संन्याशी होऊन अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी काय आहे? कशाची ना कशाची तरी इच्छा आहे. मग तुम्ही आतमध्ये बसलात, तुमच्या मनात इच्छा आहे की नाही? काय इच्छा आहे? लोकांनी असं कसं बोलावं तुम्हाला वाटलं की नाही तुमच्या मनामध्ये? वास्तविक ज्यानं शरीरावरती त्या ठिकाणी भगवी कापडं परिधान केलेली आहेत, त्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणात काम नसला पाहिजे. आता आपल्याकडे काम शब्द सरळ सरळ वासनेच्या दृष्टीने विचारात घेतला जातो, परंतु इच्छा नसली पाहिजे त्याही दृष्टीने घ्या. अंतःकरणात काम नसला पाहिजे.
ते काय होतं बघा, जे साधू असतात ना, काय झालं ना एक गुरु शिष्य दोघंजण असे चाललेले जात असताना ओढा होता, पाऊस भरपूर पडला होता, तुमच्याकडे पडला तसा जयराम महाराज आता झाला का तसा भरपूर पाऊस झाला आणि ओढ्याला पूर यायला फार काही लागत नाही महाराज. कोणाला? ओढ्याला. नदीला लवकर पूर येत नाही, ओढ्याला पूर यायलाही वेळ नाही आणि ओसरायला सुद्धा वेळ नाही महाराज. येतोही जलद आणि ओसरतोही जलद. नदीला पूर तसा लवकर येत नाही आणि एकदा पूर आला की लवकर नदी ओसरत नाही. मग ते ओढ्याला पूर आलेला आणि एक माऊली शेतामध्ये आलेली, लहान बाळ घरी होतं तिचं, आणि नेमकं तो पाऊस झाला, शेतात आल्याच्या नंतर ओढ्याला आला पूर, पलीकडे काही त्या ठिकाणी जाता येईना, संध्याकाळची वेळ झालेली, काय करावं त्या ठिकाणी काही कळेना. ऐका बरं, एवढ्यात हे दोन साधू म्हणजे गुरु आणि शिष्य, एक संन्यासी आहेत, तिथनं त्या ठिकाणी ओढ्याच्या जवळ आल्या. यांना पोहायला येत होतं, यांची जायची तयारी होती. त्या माऊलीने यांच्याजवळ येऊन विनंती केली, महाराज तुम्ही पलीकडे चाललात, मग मला सुद्धा पलीकडे घेऊन चला. त्यावेळेस जो शिष्य होता का, तो असा 2 हात बाजूला सरकला. महाराज का, स्त्री आहे, आपण संन्यासी आहोत, यांना कसं आपण पलीकडे घेऊन जायचं. पण जे गुरु होते का, ते म्हटले ताई काही अडचण नाही म्हणे, सोडतो म्हणे पलीकडे. खाली बसले, खांद्यावर बसवलं त्या माऊलीला आणि निघाले महाराज पलीकडे, तिला नेऊन सोडलं. पण हा जो शिष्य होता का, या शिष्याने ते बघितलं सर्वच्या सर्व, आणि बघितल्याच्या नंतर लगेच याच्या मनामध्ये विचार सुरू झाले. बघा म्हणे महाराज काय काय महाराज आहेत, म्हणत होते की मी ब्रह्मचारी आहे, मी असा आहे, मी तसा आहे. हां, आणि यांनी तर म्हणे एका स्त्रीला उचलून खांद्यावरती घेतलं. हां, असले कुठं गुरु असतील का म्हणे आपले. त्याच्या मनातले विचार बरं मनात चालू आहे त्याच्या. हे हां, मग आता करायचं काय. पण त्याला ते राहवलंच नाही महाराज. तास 2 तास झालं त्याच्या मनामध्ये तेच विचार, अगदी 2-4 किलोमीटर हे पुढे गेले तिथून, तरी याच्या मनात तेच विचार. शेवटी याने राहवलंच नाही महाराज. महाराजांना विचारलंच, का हो म्हणे महाराज, आपण संन्यासी, आपल्या अंगावर त्या ठिकाणी भगवी कापडं, आणि तुम्ही सरळ सरळ त्या बाईला उचललं म्हणे, खांद्यावर घेतलं, स्पर्श केला. महाराज त्याला म्हणायला लागले, बाबा त्या माऊलीला मी उचललं, खांद्यावर घेतलं, अलीकडे आणून सोडलं म्हणे, पण तू अजून घेऊन बसलाय म्हणे. लक्षात येतं का माझं बोलणं. बघा काय बघा, 2 तास झालं तू तोच विचार करतोय म्हणे, तुझ्या मनामध्ये सतत तेच चिंतन चालू आहे. मी आणलं सोडून दिलं म्हणे, त्याच क्षणी सोडलं मी त्या माऊलीला, पण तू अजून काय करतोय, ते चिंतन करतोय, तेच चिंतन करतोय, त्या स्त्रीचंच चिंतन करतोय. ऐका बरं, ज्याचं अंतःकरणामध्ये हाच विचार आहे. कपडे तर घातलेले आहेत भगवे. मुक्ताबाई बोलतात, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. ऐका बरं, जगामध्ये त्या ठिकाणी, आणि बरेच वेळेला आता हल्ली तर सोशल मीडियाचा जमाना आहे. आता ही शुभम महाराज, जयदीप महाराज असतात थोडी थोडी सोशल मीडियावरती, जयराम महाराज. आता हे तुम्हाला नाही कळणार बरं का, अमर महाराज पण असतात. काका तुमचं फेसबुकला अकाउंट आहे का? आहे 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 हां आहे आहे, पण जास्त नसतात तुम्ही. आता काय चाललेलं आहे माहिती आहे का, महाराज काय होतं बघा, वेश साधूचा असला आणि त्याच्याकडनं जर चुकीचं कर्म घडलं ना, चुकीचं कर्म करतो एक, वास्तविक तो साधू नसतोच, तो साधू नसतोच. मग त्यानं फक्त वेश साधूचा घातलेला असतो. लक्षात घ्या बरं माझं बोलणं. बरेच काही प्रसंग असे घडून त्या ठिकाणी गेलेले आहेत, आत्ता घडून गेलेले आहेत, अशामध्ये घडून गेलेले आहेत.
मग सरळ सरळ माणसं त्या ठिकाणी सर्वांकडे बोट करतात. हे असेच आहेत, हे असेच आहेत. विठ्ठल महाराज पण आहेत, ते पण असतात थोडंसं, त्यांनाही माहीत आहे. ऐका, आपल्या अंगावरती विशेष काही वस्त्र आली, आता धोतर नेहरू त्या ठिकाणी अंगावर आलं, टोपी अंगावर आली की त्याला मर्यादा आल्या महाराज. त्याला समाजामध्ये चालत असताना सुद्धा थोडं जपूनच चालावं लागतं. आणि काय बघा, पांढरे कपडे जर अंगावर असतील ना तर पांढऱ्या कपड्याला थोडं जास्त जपावं लागतं इतर कलरपेक्षा. तुम्ही म्हणाल का? कारण पांढऱ्या कपड्यावरती पडलेला डाग हा लगेच दिसतो. तुम्ही लक्षात घ्या, एखाद्या सर्वसामान्य जीवाने काही चुकीचं कर्म करू द्या, त्याचा फार उहापोह केल्या जात नाही. पण एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असेल, स्वतःला काही मोठा काही म्हणून घेत असेल, पण तो जर चुकला ना तर महाराज त्या ठिकाणी बस असं होतं. म्हणून करता वास्तविक ज्या माणसांच्या अंतःकरणामध्ये वाईट कर्म करण्याची त्या ठिकाणी प्रवृत्ती निर्माण होते, समजून चालावं. त्याच क्षणापासून आपण थोडंसं चिंतनापासून म्हणा किंवा परमात्म्याच्या कृपेपासून थोडं दूर जायला लागलो. ऐका बरं, जोपर्यंत परमात्म्याची कृपा आहे तोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये वाईट विचार येऊ शकत नाहीत. पण बरेच वेळेला जाऊ द्या, आता चला कशाला पुष्कळ बोलण्यासारखं या विषयावरती जयदीप महाराज. परंतु फक्त वेश साधूचा आहे असं समजून झाला, वास्तविक तो साधू नाही. त्याला म्हणून क्या बात है. ऐसे कैसे झाले बोंदो, ऐसे कैसे झाले कर्म करो मन साधू, कर्म करो मन साधू, साधू साधू ऐसे कैसे झाले, ऐसे कैसे झाले, ऐसे कैसे झाले. कर्म करो मन साधू, ऐसे कैसे झाले बोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. त्याला म्हणू नये साधू. ऐका बरं, त्याला साधू म्हणू नये. जसं रामायणातला प्रसंग, भोसले महाराज पंचवटीमध्ये सीतेच्या समोर आलेला कोण होता? सीतेच्या समोर आलेला खरं सांगा, साधू होता का रावण होता? होता रावण होता. रावण पण वेश कुणाचा घेतला होता? वेश साधूचा घेतलेला होता. ऐका बरं. हां, तसं बरेच वेळेला आता सुद्धा बरेच जण आहेत रावण, पण वेश घेतलेला आहे साधूचा. थोडं माझे शब्द खटकतील, परंतु मान्य करावं लागेल बरं. बरेच जण म्हणजे आतून आहे रावण, पण वरून मात्र दिसताना दिसतोय कोण? साधू दिसतोय महाराज. ऐका बरं. मुक्ताबाई त्या ठिकाणी ज्ञानोबरायाला बोलताना बोलतात की असं जर त्या ठिकाणी एखादा करायला लागला, वागला, चुकीचं वागला, साधू आहे, साधू चुकीचं वागला, काय होतं? पूर्णच्या पूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी त्याची विटंबना होते. जगी विटंबना बाधून आशा दंभ अवघे आवरा. काय आवरा? आशा आवरा, दंभ आवरा. आता ज्ञानोबरायाकडे कोणती आशा आहे, कोणता दंभ आहे, चिंतनाचाच विषय. पण ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही दार उघडून बाहेर या, काहीतरी बोलून ज्ञानोबरायांना बाहेर काढायचे बरं मुक्ताबाईला.
की यांनी बाहेर आलं पाहिजे. बरं, जे बोलतायत ते अगदी त्या ठिकाणी महत्वाचं आहे, सर्वसामान्य तुमच्या माझ्यासाठी. आपण जर स्वतःला त्या ठिकाणी साधू म्हणून घेत असू, महाराज म्हणून घेत असू, वैष्णव म्हणून घेत असू, तर आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. काय जबाबदाऱ्या आहेत? लोक बोलले, क्लेश झाला, शब्दाने झाला ना, लोक बोलले, मग त्यांच्या बोलण्याचा परिणाम आपण आपल्यावर नाही होऊ दिला पाहिजे. जो साधू असतो का, जो संत असतो का, संत कोणाला म्हणतात? तो संत त्यालाच म्हणतात की ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे, त्याला काय म्हणतात? संत म्हणतात. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्या अंगी दया आहे, क्षमा आहे, तोच कोण आहे? संत आहे. आता दया सुद्धा ती कशी असली पाहिजे? मग बहुतेक महाराजांनी कीर्तनात थोडा विचार केला. दया कशी असली पाहिजे? तर जी दया, दया करणे जे पुत्राशी आणि तेची दासा आणि दासी. त्या दयेमध्ये आपपर भाव नसला पाहिजे. दयेमध्ये आपपर भाव नसला पाहिजे. जशी मुलाच्या संबंधाने दया आहे, तशीच त्या ठिकाणी इतराच्या संबंधानेही दया असली पाहिजे. ज्याच्या अंतःकरणामध्ये, आता हे सर्वसामान्य जीवाचा हा विचार नाही बरं, हा संतांच्या संबंधाने विचार आहे. तो संत आहे, तोची संत जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्या अंगी दया आहे. मुलगा काही चुकला तरीही महाराज दया येते, ऐका बरं. तसं तेची दासा आणि दासी, दया क्षमा सुद्धा त्याच्या अंगी असली पाहिजे. क्षमा, आता वास्तविक क्षमा हा दैवी गुण आहे बरं. गुरुदेव चैतन्य महाराज त्या ठिकाणी बोलून गेले होते. क्षमा हा दैवी गुण आहे, पण हा गुण त्या ठिकाणी तेवढा जसा दैवी गुण आहे, तसं महाराज जास्त क्षमाशीलता सुद्धा हा त्रासदायक असणारा विषय आहे बरं. तुम्ही म्हणाल गज काय, क्षमा करायची, किती वेळ क्षमा करायची महाराज? किती वेळ क्षमा करायची? आपण थोडंसं इतिहास जर बारकाव्यानं बघितला तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अशी काही मंडळी होऊन गेली की त्यांनी शत्रूवरती दया दाखवली, त्यांना क्षमा केली महाराज. काय केली? बरेच वेळ जीवदान दिलं समोरच्याला, म्हणजे क्षमा करणंच आहे ना, त्यांच्यावरती दया करणंच आहे ना. पण हा दयाभाव, ही क्षमाशीलता महाराज शेवटी यांच्या त्या ठिकाणी मृत्यूला कारण ठरले. ऐका बरं. चला, मला बोलायचं एवढंच आहे. ते रामायणातही प्रसंग येऊन जातो महाराज. क्षमा हा दैवी गुण आहे, पण ज्याच्याकडे क्षमा आहे का, माणसं एखाद्याने क्षमा केली, क्षमा करण्याची ज्याची प्रवृत्ती असली की माणसं म्हणतात ते तो भित्रा आहे म्हणे. तो कसा आहे? भित्रा आहे म्हणून करता त्या ठिकाणी तो काही करत नाही, गप बसलाय. पण त्याने क्षमा केलेली हा विचार नाही त्याच्या मनात येत. जसं रामायणामध्ये विठ्ठल महाराज प्रसंग आहे, जेव्हा भगवान प्रभू रामचंद्र समुद्राच्या जवळ आले आणि समुद्राला विनंती केली, आम्हाला रस्ता द्या. ऐका बरं, काय केलं? आम्हाला रस्ता द्या. त्यावेळेस आता समुद्राने काही ऐकलं नाही महाराज. ऐकलं नाही म्हटलं. याच्यानंतर रामप्रभू लक्ष्मणाला बोलतात तिथं, लक्ष्मणा, हा क्षमा नावाचा जो गुण आहे ना, हा गुण ज्याच्याकडे आहे, माणसं त्याला काय समजतात? भित्र समजतात. आणि मग धनुष्यबाण काढलं. जसं धनुष्यबाण काढलं का, मग थरथर कापत समुद्र त्या ठिकाणी प्रगट झाला. त्यानं सांगितलं, मी रस्ता देऊ शकत नाही, पण तुम्हाला पलीकडे जाण्याचा मार्ग सांगतो मला. ते तुम्ही ते नळ नीळ जे तुमच्याकडे वानर आहेत, त्यांच्या हातून पाण्यात पडलेला दगड बुडत नाही. चला, हा पुढचा विचार आहे, पण मला तिथलं ते बोलणं सांगायचं आहे. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हटलेले आहेत की बाबा लक्ष्मणा, हा क्षमा नावाचा गुण ज्यांच्याकडे आहे ना,
माणसं त्यांना लोक काय करतात, भित्रा समजतात. हा भित्रा आहे, पण त्याने आपणाला क्षमा केली आहे असा विचार मनामध्ये येत नाही महाराज लोकांच्या. चला मग जो साधू आहे ना त्याच्याकडे त्या ठिकाणी दयाही असली पाहिजे आणि त्याच्याकडे क्षमाही असली पाहिजे. ऐका, तोची संत जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ऐका, वास्तविक साधूचं चिंतन करत असताना, संतांचं चिंतन करत असताना ज्ञानोबरायाला मुक्ताई बोलतात, दादा लोभा लोभ अहंता नये मना, लोभ अहंता नये मना, तोची जाना, जगी विरक्त तोची जाना, जगी विरक्त तोची जाना, लोभ लोभ अहंता नये मना, लोभ लोभ अहंता नये मना. लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना. तोच जगामध्ये विरक्त आहे. कोण? की ज्याच्या मनामध्ये, मना शब्द आहे बरं, लोभ अहंता नये, पण कुठं नये? मना नये. ज्याच्या मनामध्ये लोभ नये, ज्याच्या मनामध्ये अहंता नये. लोभ, कारण लोभ काय आहे ते आपल्याकडे म्हणतात बघा, पापाचा बाप लोभ आहे. लोभ पापाचा बाप आहे महाराज. माणसाच्या जीवनामध्ये मनुष्य पाप कर्म करायला प्रवृत्त होतोच का? लोभ आहे म्हणून करता. कशाचा ना कशाचा तरी लोभ आहे. ते उदाहरण सांगतात जुनी महाराज मंडळी. एक शास्त्री झालेला, पंडित झालेला महात्मा, पंडित आहे, विद्वान आहे, अगदी नियमाने त्या ठिकाणी गुरुकुलामध्ये राहून अभ्यास करून शास्त्री पदवी संपादन करून पंडित पदवी त्या ठिकाणी संपादन करून निघालेला. आणि निघाल्याच्या नंतर एका गावामध्ये, गावाकडे जाताना एका गावात मुक्काम झाला. पूर्वी काही साधनं नव्हती. एका गावात मुक्काम पडला. मुक्काम पडल्याच्या नंतर आता थांबायचं कुठं? संध्याकाळ झाली, गाव दिसतं, इथं थांबायचं, पण थांबायचं कुठं? मग मंदिरामध्ये आला. आणि मंदिरामध्ये आल्याच्या नंतर की आता ते जुन्या काळामध्ये माणसं दर्शनाला आल्याच्या नंतर कोणी नवीन त्या ठिकाणी आला की त्याला घरी घेऊन जायचे महाराज जेवायला वगैरे. जुन्या काळामध्ये बरं, ते मी बघितलं आहे, अनुभवलं आहे. ते आता नाही, आता अवघड काम आहे. चट आला असेल, बसला असेल असं माणसं त्या ठिकाणी बोलतात. पण महाराज त्या गावामध्ये त्या ठिकाणी एक वेश्या होती, पण विद्वान होती बरं का, हुशार होती ती. दर्शनाला ती आल्याच्या नंतर तिने या पंडिताला बोलायला सुरुवात केली. कुठून आलात? अमक्या अमक्या गुरुकुलातनं आलोय. कुठे चाललात? घरी चाललोय. का घरी चाललात? नाही म्हणे, मी शास्त्री झालोय, पंडित झालोय, सर्व पदव्या संपादन केल्या म्हणे मी. असं? काय काय शिकलात? सर्वच शिकलो म्हणे मी, मला येत नाही असं काहीच नाही.
मला सर्वच येतं म्हणे. त्यावेळेस ती म्हणायला लागली, मग तुम्हाला जर सर्वच येतं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देता का म्हणे. तो म्हटला विचारा म्हणे. त्यानं विचार केला, तर ही खेड्यातली बाई म्हणे विचारून विचारून काय विचारणार आहे. तिनं प्रश्न विचारला, सांगा म्हणे, तुम्हाला बाहेरचं काही विचारत नाही, शास्त्राच्या संबंधानंच विचारते, सांगा पापाचा बाप कोण. आता महाराज शिकला होता, शास्त्री होता, पंडित होता, पण हे असलं काय कुठल्या ग्रंथात त्यानं गुरुकडनं ऐकलेलं नव्हतं. पापाचा बाप कोण. विचार करायला लागला पुष्कळ वेळ. आता काही नाही म्हणे, मग अगदी उद्या सांगा म्हणे तुम्ही सकाळी. तो म्हणला ठीक आहे, तोपर्यंत मला वेळ मिळेल म्हणे काही ग्रंथ वगैरे त्या ठिकाणी गुंडाळायला. रात्रभर महाराज आता ते पापाचा बाप कोण आठवायला लागला. गुरुजीनं कधी सांगितलंय का, सांगितलं तर नाही. आता करावं काही कळे ना. दुसऱ्या दिवशी सकाळी ती माऊली पुन्हा आली. उत्तर सापडलं का, नाही सापडलं म्हणे. बरं जाऊ दे, त्याचं बघू म्हणे नंतर, चला जेवण करायला घरी. तो म्हटला ठीक आहे, निघाला. पण तो साधू तिच्याबरोबर जातो हे बघितल्यावर एक जणाने त्यांना थांबवलं आणि कानात सांगितलं, ऐका म्हणे, तुम्ही जिच्या घरी जेवायला चाललात का म्हणे, ती वेश्या आहे. काय वेश्या आहे. हा थांबला. थांबल्याबरोबर तिनं बोलायला सुरुवात केली, काय झालं. काही नाही म्हणे, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर हवं आहे ना, मग घरी चला, जेवण करायला चला, घरी या म्हणे माझ्या, मी प्रश्नाचं उत्तर देते. हा निघाला महाराज घरी. आता कशासाठी आला, प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणून सुरुवातीला आला. मग घरी आल्याच्या नंतर ती म्हटली आतमध्ये या. हा म्हटला तुमच्या घरात नको, प्रश्नाचं उत्तर द्या, पापाचा बाप कोण. ती म्हटली घरात या, तर प्रश्नाचं उत्तर सांगते. घरात आला. घरात आल्याच्या नंतर म्हणायला लागला, बोला सांगा पापाचा बाप कोण. ती म्हटली असं नाही, माझ्या घरी त्या ठिकाणी तुम्ही बसा, पाणी प्या, जेवण करा, तर मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देते. यानं विचार केला, मी साधू म्हणे, ही वेश्या, हिच्या घरी मी आलो आहे, येऊ नये ती आलो आहे म्हणे, दारातच येऊ नये पण दारात आलो. दारात आलो इथपर्यंत ठीक आहे, पण पुन्हा घरात आलो आहे म्हणे. आणि बरं आता हिच्या घरी बसायचं आणि जेवायचं नाही, जमणार नाही. ती म्हटली मग ठीक आहे, जा, काही अडचण नाही म्हणे, काही अडचण नाही, ऐका बरं. हा म्हटलं ठीक आहे. बसला महाराज त्या ठिकाणी, असं पाट टाकलेलं, त्या पाटावरती बसला, पाणी घेतलं. ती म्हटली जेवण करा. हा म्हटला नाही. तिनं काय केलं माहिती आहे का, मोहरा होत्या काही सोन्याच्या, त्या मोहरा घेतल्या आणि याच्या समोर ठेवल्या. महाराज जर तुम्ही माझ्या घरी जेवण केलं तर मी तुम्हाला या सोन्याच्या मोहरा देईल म्हणे. त्यानं ते बघितलं, घ्यावं की घ्यावू नये काय कळे ना. थोड्या वेळ विचार केला आणि शेवटी घेतल्या महाराज त्या मोहरा आणि जेवायला बसला. जसं जेवायला सुरुवात करणार तसं तिनं त्या ठिकाणी यांचा हात पकडला. महाराज खरं सांगू का, तुम्ही माझ्या घरी यायला नाही पाहिजे, तुम्ही माझ्या घरात नाही यायला पाहिजे, तुम्ही माझ्या घरी पाणी नाही प्यायला पाहिजे, तुम्ही माझ्या घरी जेवण करायला नाही पाहिजे, पण तुम्ही जेवण करायला प्रवृत्त झालात का, फक्त लोभ आहे अंतःकरणामध्ये, लोभ म्हणून करता. पापाचा बाप कोण, लोभ. म्हणून जो साधू आहे ऐका, त्याच्या अंतःकरणा मनात लोभ नाही म्हणा आणि अहंता नाही म्हणा, अहंकार सुद्धा मनामध्ये त्या साधूच्या त्या ठिकाणी येत नाही. मुक्ताबाई बोलताना बोलतात, दादा एक काम करा, तुमच्या मनामध्ये जी काही ही कल्पना आहे की हे बोलले, हे असं झालं तसं झालं, हे थोडंसं बाजूला सारा आणि तुम्ही बाहेर या. मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, ज्ञानेश्वरा, लोभ अहंता
कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आज आपण इथंच थांबणार आहोत. उद्या या चिंतन सत्राचं त्या ठिकाणी शेवटचं सत्र आहे चिंतनमालेच. झालं बघता बघता 3 दिवस कसे गेले काय सुद्धा कळालं नाही. आता ते आम्ही सतत कार्यक्रमात असल्यामुळे सतत या चिंतनामध्ये असल्यामुळे आम्हाला तर कळालं नाही वाई कसे दिवस गेले म्हणून. काही जणाला वाटत असेल हे कधी संपत आहे काय माहिती आहे. काही जणाला वाटत असेल बाबा ही कधी 2 दिवस जातील. असंही झालं असेल काही जणाला. झालं आता उद्याचे दिवस. उद्या शेवटचं सत्र आहे आपल्या चिंतनमालेचं. जेवढं शक्य होतं आहे तेवढं आपण बघतो आहे. मी काल परवाच बोललो आहे की बाबा याचं चिंतन पाहिजे, अभ्यास पाहिजे. वास्तविक कधी मी 10-15 वर्षापूर्वी त्या ठिकाणी श्रवण केलेलं. पण आईसाहेबाच्या दरबारात आहोत. दुसरं काहीतरी इथे भागवत करण्यापेक्षा, रामायण करण्यापेक्षा, दुसरं काहीतरी करण्यापेक्षा ताटीचं चिंतन असावं म्हणून करता. आणि चिंतनाला मला वेळही मिळालेला नाही महाराज, कार्यक्रमाच्या व्यापामध्ये, बाकी काही कामामध्ये. त्यामुळे आता जसं काही मला सुचतं आहे तसं मी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. 1-2-4 अभंगाचा विचार आपण जलद गतीने बघितलेला आहे. उर्वरित विचार उद्याच्या सत्रामध्ये आपणाला बघायचा आहे. 2 मिनिट भजन करू, कथेला विराम.